महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सध्या गडबडलेल्या आहेत। मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि थेट उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यावरती टीका केली। यावेळी दोघांमध्ये तणाव उघड झाला होता। दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव बीड जिल्हा हत्याशी संबंधित किंवा ते चर्चेमध्ये देखील आले होते, ज्यामुळे त्यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव वाढला होता। धनंजय मुंडे यांनी या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर मुंडे यांनी परळीला रवाना जाण्याचा निर्णय देखील घेतला होता। या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत राजकारणामध्ये तणाव देखील निर्माण झाला आहे। दरम्यान अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत, तर धनंजय मुंडे यांच्या अडचणींमुळे पक्षाच्या धोरणांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। या सर्व घटनांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जवळ करणे। यामुळे ओबीसी समाज नाराज होणार नाही किंवा नाराज होण्याची शक्यता कमी आहे, ज्याचा फटका महायुतीला बसू शकतो। अशा परिस्थितीत पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना जवळ करण्याचा विचार केला आहे का, असा देखील प्रश्न देखील उपस्थित होतोय। या साऱ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल, कारण पुढील काळात या नेत्यांच्या भूमिकांवरती, या पक्षांच्या धोरणांवरती कसा पद्धतीने प्रभाव पडेल हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल।